ऑपरेशन सिंदूर हे नाव स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचवलं अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी झी 24 तासला दिली आहे। दहशतवाद्यांनी 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाममध्ये केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हे नाव ठरवण्यात आलं। या हल्ल्यामध्ये अनेक पुरुषांचा मृत्यू झाला आणि ज्यामुळे त्यांच्या पत्नींचं कुंकू पुसलं गेलं, सिंदूर पुसलं गेलं। भारतीय संस्कृतीमध्ये सिंदूर हे विवाहित महिलेच्या सौभाग्याचं आणि तिच्या पतीच्या दीर्घायुष्याचं प्रतीक मानलं जातं। हल्ल्यामुळे अनेक महिलांचं सौभाग्य हिरावलं गेलं, त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि याचाच बदला घेण्याच्या संकल्पातून या कारवाईला ऑपरेशन सिंदूर हे नाव देण्यात आलं। सिंदूर हे केवळ सौभाग्याचं प्रतीक नसून शौर्य, बलिदान आणि न्यायाचं सुद्धा प्रतीक आहे। या नावानं दहशतवाद्यांना कठोर संदेश देण्याचा आणि पीडित महिलांना न्याय मिळवून देण्याचा संकल्प व्यक्त होतोय।